आज जे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष पथक नेमलंय त्यांच्या सोबत सुमारे 50 मिनिटं विस्तृत चर्चा झाली। अन्य ठिकाणी मला ज्या त्रुटी आढळल्या ते मी माझा अनुभव त्यांना सांगितला। अन्य ठिकाणचे कथा पद्धतीने अशा प्रकाराने हा एक मोठ्या प्रमाणात रॅकेट सुरू झालेला आहे। भिवंडी असो, गोवंडी असो किंवा अंजनगाव असो की मालेगाव असो, तरी हे कुठलं तरी ग्रुप मोठं काम करते। त्याची मोडस ऑपरेंडी मी त्यांना समजवली आहे। ते आता तपास 2 भागात करणार आहेत। एक जे काही 569 की काही जे जन्म प्रमाणपत्र देण्यात आले त्याची ते फेर तपासणी करणार आणि तशाच पद्धतीने जे नवीन आलेल्या अर्ज ते चेक करणार। मला विश्वास आहे की मोठ्या प्रमाणात बोगस आलेले त्यात काही डाऊटच नाही आहे, शंकाच नाही आहे। पण जे इथे भारतीय इथे ज्यांचा जन्म झालेला आहे आणि चुकून, कारण की कुणाचं जन्म प्रमाणपत्र 60 वर्ष 70 वर्ष 50 वर्ष 4 वर्ष राहूच शकत नाही, तो जगणार कसं? तर कुणाचं राहिलं असेल आणि दिलं असेल काही हरकत नाही। तर बाहेरची लोक बांगलादेशी रोहिंग्या आले आहेत त्यांना परत जावं। तुम्ही जेव्हा तक्रार केली तेव्हा 1100 लोक आहेत असं सांगितलं होतं, मात्र तेव्हा त्याच वेळी तहसीलदारांनी असंही म्हटलं होतं की ही जी तक्रार आहे या तक्रारीमध्ये कोणते तथ्य नाही आणि जी 1100 लोक आहेत ती इथलेच आहे। पण आता तुम्ही जेव्हा भेट घेतली तेव्हा नेमकं काय त्यांनी त्या तक्रारीमध्ये सांगितलं होतं? आता त्या दिवशी पहिल्या दिवशी त्या दिवशी जी चर्चा झाली त्या ताईंना लक्षात नसेल। जिल्हाधिकारी पासून महसूल मंत्री, मुख्यमंत्री सगळ्यांचे गृह सचिव चर्चा झाल्यानंतर हे माझं विधान होतं आणि बाकी ठिकाणी कशा प्रकाराने फसवणूक केली जाते तर यांना आता पूर्ण सगळी तपास यंत्रणा यांच्या समर्थनात उभी राहणार। तर रेशनिंग कार्डचा पुरावा दिला, पण ते रेशनिंग कार्ड खरंच आहे की नाही फोटोकॉपी, तर ती तपास करण्याची यांच्याकडे व्यवस्था नाही। आता सगळ्या तपास संस्था आहेत ते या समितीला मदत करणार आणि ते डॉक्युमेंट ऑथेंटिक आहे की नाही ते एक। त्यानंतर त्याचा जन्म खरंच झाला होता का, मग त्याचा आईचा, वडिलांचा, भावाचा, बहिणीचा हे सगळं चेक केलं जातं। अंजनगाव सुरजी आणि भिवंडीमध्ये तुम्ही तो प्रकार उघडकीस केला, मात्र राज्यात आणि केंद्रात तुमचं सरकार आहे, हे घुसखोरी रोखण्यासाठी तुमचा काय प्रयत्न असेल सरकारचा? हा जो जन्माचा दाखला देण्यासंबंधी तो कायदा आला त्यात ते तहसीलदारांना अधिकार देण्यात आले ते नोव्हेंबर 2023 मध्ये देण्यात आले। त्यानंतर लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक म्हणून फार काय झालं नव्हतं। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात मोठ्या प्रमाणात हा गोंधळ सुरू झाला। ते जुलै ऑगस्ट नंतर सुरू झाला आणि लगेचच डिसेंबरमध्ये मी हे उघडकीस आणल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मालेगावसाठी SIT बनवली आणि बाकी सगळ्या ठिकाणी पण आता चौकशी सुरू झाली आहे। सर, राज्यात जर हा प्रकार असेल तर देशात ही एक मोठं नेक्सस असू शकतं। हे पहा, अगदी महत्वाचा मुद्दा तुम्ही विचारला आहे। निश्चितपणे केंद्राच्या गृह खात्यांना पण मी माहिती दिली आहे। एक 5-10 शहराची म्हणजे तालुक्याची एकदा त्याचा तिथला अहवाल आला की मग त्याचा सारांश महाराष्ट्र सरकार केंद्रालाही कळवणार, दुसरा राज्यांनी, कारण की हा कायदा तहसीलदारांना अधिकार देण्यात हे 2024 पासूनच ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे। तर योग्य वेळी आपण त्याच्यावर नियंत्रण आणू शकतो। सुमेश साहेब, बळवंत वानखडे आहेत या भागाचे खासदार, अमरावती जिल्ह्याचे।